आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। एका शिंदेचा एन्काउंटर शिंदेंनी केला, दुसऱ्या शिंदेंचा एन्काउंटर जनता करेल। नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊतांचं वक्तव्य। मनोज जरांगेंवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा सरकारचा उद्देश, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून संजय राऊतांकडून शिंदे उपस्थित। जरांगेंचं आंदोलन वेगळं, बदलापूरची घटना वेगळी, मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य करतात। राऊतांच्या वक्तव्याचा शिरसाडांकडून समाचार। हातात बेड्या असणाऱ्या आरोपीनं बंदूक काढली कशी, सुषमा अंधारेंचा सवाल। तर अक्षय शिंदे मतिमंद, पोलिसांनीच साधी सांगितलं असेल मग त्याने पोलिसांवर गोळ्या कशा चालवल्या, अंधारेंचा गंभीर आरोप। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत ठाणे पोलीस करत असून आता हे प्रकरण तपासासाठी स्टेट सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहावर जे रुग्णालयात शवविच्छेदन केलं जाईल। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या व्हॅनची व्हिडिओग्राफी, फॉरेन्सिक पथकाकडून व्हॅनची तपासणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडलेत, तसंच रक्ताचे नमुने देखील गोळा करण्यात आले। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी दाखल। एन्काउंटर प्रकरणाचा तपास सुरू। सरकारनं मुख्य पुरावा नष्ट केला, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राऊतांची प्रतिक्रिया। ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त, राऊतांचे आरोप। तो आरोपी होता आणि तो आता मेला, चुकून जरी एन्काउंटर झाला असला तरी लोकांना वाटतंय बला चली गई, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। हात बांधलेले असताना आरोपीनं गोळीबार कसा केला, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुळेंचं वक्तव्य। एक नाथ एक न्याय, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर नरेश म्हस्केंचं ट्विट, खासदार म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर पुन्हा एकदा बदलापूरमधील आता शाळेत पोलिसांचा बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये रात्री 20 मिनिटं तातडीची बैठक झाली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासह राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। काम पूर्ण करण्यासाठी आता 6 महिन्यांची मुदत असेल। अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये कॅबिनेट बैठकीत खडाजंगी, गाईच्या दुधावरील अनुदानावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापले, अधिकारी निर्णय रखडवत असल्याची मुनगंटीवारांची तक्रार आहे। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी मुनगंटीवार यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे, सर्व मतदारसंघाबाबत अजित पवारांची नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती। राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला 1 नंबर चित्रपटाच्या निमित्तानं भेटीला गेल्याची शक्यता। उद्या 1 नंबर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे। सिनेट निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, 27 तारखेला मतमोजणी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भगवा फडकणार, सिनेट निवडणुकीसाठी मतदारांना सुट्टी दिली नाही, राजन साळवींचा आरोप। वरुण सरदेसाई यांनी बजावलाय सिनेट मतदानाचा हक्क, डहाणूकर महाविद्यालयात वरुण सरदेसाई यांनी केलंय मतदान, बूथवर जाऊन संपूर्ण परिस्थितीचा घेतला आढावा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, संजय राऊतांनी मतदानाचा हक्क बजावला। नांदेडमध्ये रवींद्र चव्हाणांचे भावी खासदार म्हणून बॅनर व्हायरल झाले, तर काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाण यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख। भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार, जनतेच्या मनात जे तोच निर्णय आगामी निवडणुकीत घेण्यात येईल, हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान। एक महत्त्वाची, गायत्री शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडणूक लढणार। गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी आहेत। 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नाही, गायत्री शिंगणेंचा आरोप। कराड दक्षिणमधून शरद पवार गटाकडून माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे विधानसभेसाठी इच्छुक, सविनय कांबळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य। सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उद्यापासून 3 दिवस जनता दरबार घेणार, जिल्हा नियोजन सभागृहात जनता दरबाराचं आयोजन। पुण्याच्या मुळशीमधील पदाधिकाऱ्यांची अजित पवारांसोबत बैठक, मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक, टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यातील वापरात नसलेल्या जमिनीचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश।
राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई. राजाभाऊ फड परळीमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांचा इशारा आहे. पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली आहे संजय राऊतांची भेट. अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का. शरद पवार गटाचा माढा तालुक्याचा अध्यक्ष बदलला. अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती. माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर पवार गटात प्रवेश करणार. सुनीता चारोस्कर दिंडोरी विधानसभेसाठी इच्छुक. सुनीता चारोस्कर 10 वर्षांपासून समाज कल्याण सभापती. बुलढाण्याच्या मेहकर विधानसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. तुपकरांनी घेतली आहे कार्यकर्त्यांची आढावा बैठक. पुण्याच्या चाकणमध्ये मनसे सहकार सेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश, तर पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मनसेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची निवड. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जिल्हा पक्षीय कार्यकारिणीत बदल. काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली सदिच्छा भेट. वैभव खेडेकरसह 11 जण निर्दोष. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. रत्नागिरीच्या खेड भरणेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणात निकाल देण्यात आलेला आहे. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचा उद्याचा सोलापूर दौरा पुढे ढकललाय. अमित शहांच्या दौऱ्यामुळे सोलापूर दौरा पुढे ढकलल्याची माहिती. अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आजी माजी आमदारांची बैठक. गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर. अमित शहा उद्या उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील.